सुकट आपल्याला चांगली निवडून स्वच्छ करून घ्यायची आहे. मग एका कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला सुकट चांगली भाजून घ्यायची आहे. सुकट लालसर चांगली भाजली की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तिला. मग आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं 7-8 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या सर्व आपण तेल टाकून चांगलं तळून घ्यायचं आहे. चांगल्या लालसर होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहे. मिरच्या चांगल्या तळल्या की आपल्याला त्या कांद्याने किंवा वरवट्याने त्याचा चांगला असा बारीक ठेचा करून घ्यायचा आहे. तुम्हाला जसं आवडेल थोडं जाडसर ठेवायचं तर जाडसर ठेवू शकता तुम्ही. त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं. आपला ठेचा तयार झाला की ठेचा तयार झाला आपल्याला भाजलेली सुकट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली यम्मी सुकटाची चटणी तयार.